नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतात. इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस वन अपॉन एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स. बरेचशा विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम थोडंसं डिफिकल्ट जात आहे, तर आज आपण बघू हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं. तर सर्वात आधी काय करायचं, लेट कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस वन अपॉन एक्स मायनस वनचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे प्रॉब्लेम दोन प्रकारे सॉल्व्ह करता येते. एक पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करता येते आणि एक आपली ऍडजस्टमेंट. तर आपण ऍडजस्टमेंट मेथड अप्लाय करू राहिलो, रॅशनल मेथड. मग बघा खाली किती आहे, एक्स मायनस वन आहे ना, तर जसा खाली एक्स मायनस वन आहे तसंच वर लिहायचं. हे ऍज इट इज राहू द्या, एक्स मायनस वनचा ब्रॅकेट स्क्वेअर जसा खाली आहे तसा वर लिहायचं एक्स मायनस वन. मग एक्स मायनस वन लिहिला, पण आपल्यापाशी आता बघा जस्ट तुम्ही जर समजा बघसाल तर आपल्यापाशी एक प्लस वन पाहिजे. तर इथं आपण काय लिहिलं, एक्स मायनस वन लिहिलं. तर याच्यासाठी एक रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी इथं प्लस टू करावं लागेल. कारण हे पहा, प्लस टू मायनस वन म्हणजे किती होते, टू मायनस वन वन ऍज इट इज. आणि जिथून आपण ऍडजस्टमेंट केली, जिथून काय केली आपण ऍडजस्टमेंट, तिथून सेपरेट करायचं. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ असं येणार, एक्स मायनस वन अपॉन एक्स मायनस वनचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू अपॉन एक्स मायनस वन चा ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स. मग आता तुम्ही जर इकडे जर बघसाल तर बघा, एक्स मायनस वन आणि जर एक्स मायनस वनचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ते एक गेट काय होते, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे कसं येणार मग हे इंटिग्रेशन ऑफ इधर आलं वन अपॉन एक्स मायनस वन प्लस टू अपॉन एक्स मायनस वनचा ब्रॅकेट स्क्वेअर, हा आहे डीएक्स. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे की जर इथं प्लस असलं किंवा मायनस असलं तर प्रत्येकाला सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन आपण देऊ शकतो. तर याला काय करायचं, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स प्लस वन आणि हे इंटिग्रेशन साईन दिलं त्याला डीएक्स द्यावं लागेल. तसंच बघा टू कॉन्स्टंट आहे, तर टू कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, घराच्या बाहेर इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन इथे एक्स मायनस वन चा ब्रॅकेट स्क्वेअर डीएक्स. आता एक कॉन्सेप्ट आहे आपला छोटासा, की जर इंटिग्रेशन ऑफ वन बाय एक्स असलं तर वन बाय एक्सचं इंटिग्रेशन होते लॉग एक्स. पण कॉम्पोजिट फंक्शन मध्ये बघा की जर समजा वन अपॉन ए एक्स प्लस बी असला, ए एक्स प्लस बी म्हणजे जसं आहे वरचं, जसं वन बाय एक्सचं इंटिग्रेशन येते लॉग एक्स, तसं वन अपॉन ए एक्स प्लस बीचं येते लॉग ऑफ ए एक्स प्लस बी. आणि एकच्या समोर जो पण असते तो अपॉन मध्ये, म्हणजे आपण काय करतो याचा डेरिव्हेटिव्ह काढत असतो खाली डिनॉमिनेटर मध्ये, तर डायरेक्टली आपण एकच्या समोर जे आहे ते अपॉन मध्ये लिहितो. तसंच बघा एक फॉर्म्युला अजून आहे आपल्याकडे, की जर इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स स्क्वेअर असला, वन अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन येते मायनस वन अपॉन एक्स. वन अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं, मायनस वन अपॉन एक्स. पण हे जर असं असलं वन अपॉन ए एक्स प्लस बी त्याचा स्क्वेअर असला, तर याचा आन्सर येणार आहे मायनस वन अपॉन ए एक्स प्लस बी. आणि एकच्या समोरचा कुठं, एकच्या समोरचा खाली लिहितो आपण, अपॉन मध्ये काय लिहायचा, ए प्लस सी. वन अपॉन ए एक्स मायनस बीचा काय ते मायनस वन अपॉन ए एक्स मायनस बी, आणि एकच्या समोर जो पण असेल तो काय लिहितो आपण, अपॉन मध्ये लिहित असतो. तो कसा लिहितो, अपॉन मध्ये. तर हा काय गेला, याच्या अपॉन मध्ये गेला. पण हा जो अपॉन मध्ये आहे, आता लक्ष द्या की इथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते तुमचं, की हा असा अपॉन मध्ये न जाता तो कसा येणार आहे माहित आहे का, तो ए असा येणार आहे. एक मिनिट, तो असा येणार आहे. म्हणजे बघा वन अपॉन ए एक्स प्लस बी, म्हणजे बघा वन अपॉन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येते, मायनस वन अपॉन एक्स. आणि जर समजा एक्स सोबत जर समजा ए एक्स प्लस बी लागला तर मायनस वन अपॉन ए एक्स प्लस बी, आणि एकच्या समोरचा आपण अपॉन मध्ये लिहित असतो. पण हा इंटू मध्ये का आला, तर याचं मी तुम्हाला एक रिझन सांगतो. कारण कसं आहे की बघा, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स स्क्वेअरचं काय येते, मायनस वन अपॉन एक्स. तसंच वन अपॉन ए एक्स प्लस बीचं बघा, वन अपॉन ए एक्स प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअरचा येणार आहे मायनस वन अपॉन ए एक्स प्लस बी. याचा काही प्रॉब्लेमच नाहीये. पण याचा डेरिव्हेटिव्ह, याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपण काय कुठं काढतो, डिनॉमिनेटर मध्ये काढतो. तर याचा जर डेरिव्हेटिव्ह आपण असा काढला, डेरिव्हेटिव्ह ए एक्स प्लस बी, याचा डेरिव्हेटिव्ह
तर याचा डेरिव्हेटिव्ह जर काढला तर कसं येणार मग -1/ax प्लस बी, आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढला हे वेगळा. आता याचा डेरिव्हेटिव्ह एक ए जसाच्या तसा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1, बीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. पण त्याच्यानुसार बघा आता a/b एक स्पेशल कंडिशन आहे वर, आणि अपॉन मध्ये सी आहे. तर फॉर्म्युला काय येते a/b इंटू सी, बी इंटू सी. तर -1 याचा याचा काय होतो मल्टिप्लाय, म्हणजे इथे -1 a इन ब्रॅकेट ax प्लस बी हा कॉन्सेप्ट आहे. ह्या एकच्या अपॉन मध्ये न जाता इथं मल्टिप्लाय मध्ये येतो. पण आता बघा आता हे फॉर्म्युला आपण इथे युज करू. इंटिग्रेशन ऑफ 1/x प्लस 1, इंटिग्रेशन ऑफ 1/x प्लस 1 म्हणजे काय इथे बघा इंटिग्रेशन ऑफ 1/a काय आहे इथं इंटिग्रेशन ऑफ 1/x प्लस 1. तर याचं डायरेक्टली आपण इंटिग्रेशन काढत आहे, ते इज इक्वल टू इथे लॉग ऑफ x प्लस 1, लॉग ऑफ x प्लस 1. जर याच्या समोर जर काही असतं तर ते अपॉन मध्ये लिहिलं असतं. मग त्याच्यानंतर बघा त्यानंतर आहे +2 आणि 1/x स्क्वेअर असतं तर -1/x, आणि 1/ax प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर असला तर -1/ax प्लस बी एकच्या समोरचा इंटू मध्ये. तिथे किती आहे 1/x - 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथं काय लिहू शकता तुम्ही -1/x - 1, आणि एकच्या समोर काहीच नाहीये, नाहीतर इथं आपण मल्टिप्लाय मध्ये दिला असता. प्लस सी फायनल आन्सर आहे याचं लॉग मॉड मध्ये x प्लस 1 2 इंटू -1 -2 -2/x - 1 प्लस सी. हे झालं याचं फायनल आन्सर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता सर्व पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना. आणि आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत. जर समजा तुम्हाला ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील तर तुम्ही आपले ऑनलाईन क्लासेस लावू शकता. धन्यवाद.